बघा, डॉक्टर नर्सेसच्या निष्काळजीपणामुळे आज एका बाळाचा जीव गेला. हे कसे काय वागू शकतात? म्हणजे गळगंप पगार सरकार यांना देत आहे आणि ते सेवा करायसाठी देत आहे, त्याच्या मोबदलाही त्यांना मिळत आहे, तरी हे अशा घाणेरड्या पद्धतीनं वागतात. यांच्यावर कोणाची वचक राहिली नाही राहिली हा तर वारंवार बोलूनही जे कोणी वचक ठरवणारे लोकप्रतिनिधी आहेत, जे तुम्ही आम्ही निवडून दिले, ते तर बस रील बनवण्यात, कोणी आपल्या लंब्या लंब्या फाकडण्यात, स्वतःच्या टाइमपास मतदान पाहिजे असल्यास निवडणुकीच्या वेळेस येतात, जनतेत जातात, मतं मागतात, मोकळे होतात. एकदा आमदार खासदार झाले की त्यांना मग या सामान्य जनतेसोबत काही घेणं नाही. हे सगळं खोडत राजू पारवे स्वतः आले, त्यांच्यापर्यंत ही बातमी गेल्यावर ते स्वतः येऊन आज पूर्ण निलंबित करण्याची त्यांनी मागणी केली. आता समोर बघू काय होतं. पण या सरकारी दवाखान्याबद्दल जर बोलण्यात आलं, हे इथले नेहमीचे काम आहे. इथं कधी डॉक्टर नाही राहत, इथं नर्स नाही राहत, इथं कोणतीही ट्रीटमेंट करणार जो कोणी स्टॉप राहते तो सामान्य माणसासोबत वाह्यात बोलतो, वाह्यात वागणूक राहते त्यांची. सगळं हेसळ वासळवालं असं सगळं काम ह्या सरकारी दवाखान्यात सुरू आहे. थोडीशी जे कोणी प्रतिनिधी असेल, लाजशरम वाटत असेल तर थोडंसं येऊन बघा आणि लक्ष द्या. आणि सामान्य लोकांसाठी काम करत आहो म्हणून तुम्हाला निवडून दिलं लोकांनी, याची जाण ठेवा. धन्यवाद. मी आता हॉस्पिटलला आलोय. मी मगाशी तुमच्यासोबत बोललो, झालेला प्रकार एवढा बेकार आहे तर तुमचा कोण जाधव तो इकडे नेहमी येत नाही, ठीक आहे. तो फक्त ऑन कॉल राहतो. त्या आशा वर्कर इथे आहे, एक दोन आपली नर्स पण इथे आहेत, ज्याच्यासोबत माझं बोलणं झालं. काहीच अडचण नव्हती त्या पोरीची इथे डिलिव्हरी करायला, काहीच अडचण नव्हती. हे मी नाही म्हणत आहे, इथली नर्स म्हणताय की ती इथे डिलिव्हरी होऊ शकली असती. आणि काय म्हणजे एका पोराचा जीव घेतला तुम्ही लोकांनी, असंच म्हणावं लागेल. नाही चौकशी नाही त्यात मध्ये ह्या लोकांना निलंबन. जाधव कशाला ऑन कर राहते हो नेहमी? आताही नाही आहे 5 वाजेला, म्हणजे आता 4:30 वाजता मी आलो, 4 वाजता. आताही कोणी जाधव इथे, कोण जाधव आहे मला माहित नाही, तो नेहमी ऑन कॉल असतो. अरे हो असतील ना, पण जर तुम्हाला ड्युट्या नाही करायच्या नको करा ना. मग हे ऑन कॉल तुम्ही जर असे पेशंट पाहत असाल ना, जीव घेत असाल, तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. त्या जाधवमुळे झाले. ते कोणती नवीन मॅडम आली आहे तुमची, रश्मिका, या दोन्ही लोकांवर कारवाई पाहिजे. हे असं भोंगट कारभार राठोड साहेब तुम्ही असताना जर जिल्ह्यामध्ये होत असेल तर काय फायदा मग आम्ही उपजिल्हा रुग्णालय करून आणि एवढं चांगलं हॉस्पिटल करून? तुम्ही लोकांना जीव घ्यायला लागले का इथे? मग तात्काळ आजच्या आज पत्र काढा त्यांचे, आणि ज्यांना ड्युट्या नाही करायचं त्यांना तिकडेच राहा म्हणा, नागपूरला. हे एकदम सिरियस आहे. हा, इथे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. इथे मनुष्यवधा, त्यांनी जीव घेतलाय त्या बाळाचा, ते ठीक आहे. त्यांना कोणी आईबाप नसेल, सायको असतील त्याचे आई वडील, पण त्या मुलाची काय चूक? तुम्हाला कारवाई पाहिजे आजच्या, तुम्ही पत्र काढा. तुम्ही पण काय सिरियस नाही, ते ठीक आहे. पोरगी नवीन असेल, पण तुम्ही तर डॉक्टर काल सोबत होते का तुम्ही? मग कोण डॉक्टर होते? मग कोण रश्मिका? मी त्या वंजारीला म्हटलं तिला रश्मिकाला पाठवतो म्हणे. अरे पण काय बाळ मेल्यानंतर पाठवते? कशाला घ्यायचं अशा लोकांना? मग बळाचे डोकं बाहेर आले होते तरी पण तिला हात लावायला कोणी तयार नाही होते सर. आणि मी इकडच्या तिकडे एकटीच धावपळ करत होती. मला असं वाटत होतं की सुखरूप फक्त तिची डिलिव्हरी झाली पाहिजे, पण हे लोक हात लावायलाच तयार नाही होते सर. तिला पहिल्याबरोबर ती पागल आहे, आम्हाला मारते, ती पागल आहे. ती पागल असेल पण त्या बाळाने काय केलं होतं सर? नमस्कार, आम्ही उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहोत. एक धक्कादायक प्रकार काल घडलेला आहे. त्या प्रकरणाची दखल घेत स्वतः राजूभाऊ पारवेंनी आज सरकारी दवाखान्यात येऊन माहिती घेतली. भाऊ, काय प्रकार उघडकीस आला? काय झालं, काही वेळा अगोदर या आमची आशा वर्कर आहे मलकनगरची, तिने मला फोन केला की भाऊ म्हणे काल अशी अशी घटना या हॉस्पिटलमध्ये झाली. आणि तिने जेव्हा मला सांगितलं ती तात्काळ माझ्याकडे ऑफिसला आली
आणि जशी ही घटना तिने सांगितली एकदम अशी घटना होती की एखाद्या मुलाचा जीव या डॉक्टरांनी घेतला अशा पद्धतीची घटना होती. जशी ही घटना मला माहिती झाली, मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये आलो आणि माहिती घेतली. तर काल कोणी रश्मिका नावाची डॉक्टर इथे ड्युटीवर होती आणि जे आपले जाधव डॉक्टर आहे ते फक्त ऑन कॉल राहतात असं मला माहिती मिळाली की ऑन कॉलवर ड्युटी केल्या जाते आतापर्यंत. म्हणजे ते कधी येतात, तासभर राहतात. हा कुठले डॉक्टर आहे असे ऑन कॉल ड्युटी करणारे जे पगार पूर्ण घेतात शासनाचा आणि फक्त ऑन कॉल ड्युटी करतात. ॲक्च्युली काल ज्या मुलीची डिलिव्हरी झाली त्या मुलीची डिलिव्हरी ती थोडीशी मुलगी सायको होती, पण या आशा वर्कर असेल आमची ती रश्मिका नर्स आहे तिच्यासोबत माझं बोलणं झालं फोनवर आणि तिने सरळ सांगितलं की या सगळ्या याच्यामध्ये जो गुन्हा आहे त्या डॉक्टर लोकांचा आहे. ती नॉर्मल डिलिव्हरी इथे होऊ शकली असती, कारण जवळजवळ 1-1.5 तास त्या हॉस्पिटलमध्ये होती. नॉर्मल डिलिव्हरी होण्याला एक तिची कंडिशन होती, पण नॉर्मल डिलिव्हरी न करता तिला डायरेक्ट रेफर नागपूरला केलं आणि जाता जाताच 10 मिनिटाच्या अंतरावरती त्या मुलाची डिलिव्हरी झाली आणि तो पोरगा मृत पावला. मी आताच राठोडला बोललो, डॉक्टर राठोड CS आहे ते बोललो की अशा पद्धतीचं आम्ही एवढे जीव ओतून इथे उपजिल्हा रुग्णालय केलं. आपलं हॉस्पिटल मोठं झालं पाहिजे, जिल्ह्यामध्ये आपल्या हॉस्पिटलचं नाव आहे आणि अशा पद्धतीचे डॉक्टराच्या दिरंगाईमुळं जर आमच्या पोरांचे जीव दाज असतील, गरीब झाला म्हणून काय, त्याला कोणी असेल नसेल, पण शेवटी तो आमच्या उमरेड शहरातला आजूबाजूचे पेशंट आपल्याकडे येतात की आमच्या गरीब माणसं आहो म्हणून आमचं इथे डिलिव्हरी होईल, फुकटामध्ये काम होईल. पण जर डॉक्टरच अशा पद्धतीचे डॉक्टरच जर लोकांचे जीव घ्यायला निघाले असतील तर या डॉक्टरचं काम काय इथे? भाऊ, गत तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात ह्या सरकारी दवाखान्यात तुम्ही वारंवार व्हिजिट करत होते आणि कुठंतरी या व्यवस्था नीट आली होती. आत्ता या वर्षभरात पुन्हाहून तसेच धिंगाणे आम्हीही खूपशा बातम्या घेतल्या. इथं डॉक्टर्स नाही राहत, रात्रीच्या वेळेस नाही राहत, नर्स नाही राहत. बरेचदा तर आता आम्ही वंजारी सरांबद्दल बघितलं, 10 वेळा आलो ते सुट्टीवरच राहतात. म्हणजे हा सगळा काय प्रकार सुरू आहे? नाही, शेवटी आणि- अशा पद्धती जर वर्तन या हॉस्पिटलमध्ये होत असेल, बघा कोण लोकप्रतिनिधी आहे नाही आहे, मी या भानगडीत जाण्यापेक्षा शेवटी मी या उमरेडचा वासी आहे, मला इथे राहतो. गोरगरीब लोकांची कामं जेव्हा ज्यांच्याकडे 2 पैसे कमी असते ते लोक बिचारे इथे येतात. त्यांना वाटते की आमचं चांगलं सगळं झालं पाहिजे. शासन एवढाला करोडो रुपये खर्च यांच्यावरती करतो आणि शासन एवढे प्रामाणिक असून सुद्धा जर ह्या डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे या हॉस्पिटलचं नाव खराब होत असेल ते एकाही डॉक्टराला मी सोडणार नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे तो डॉक्टर जाधव असेल, ती रश्मिका असेल, जे लोक या गुन्ह्यामध्ये सामील असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ते लोक निलंबित झाले पाहिजे आणि याच्यानंतर जे हॉस्पिटलमध्ये अशा दिरंगाईचं काम करणं असेल तर तुम्हाला माहीत असेल मी आमदार व्हायच्या अगोदर गोटे मारणारा मीच होतो. तर परत एकदा त्या रूपामध्ये येऊन या लोकांना वठणीवर आणावं लागेल. भाऊ, या दवाखान्यातले असे अस्वच्छतेचे प्रकार आहे. इथे सरकारने क्वार्टर्स निर्माण करून दिले आहे डॉक्टरांसाठी. आमच्या माहितीनुसार एकही डॉक्टर इतर राहताना दिसत नाही. ते क्वार्टर्स मग कोणासाठी, म्हणजे किरायानी वगैरे डॉक्टरांनी चळवली का, अशा चर्चा बाहेर गावात सुरू असतात. आणि आता या काल झालेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे मी मंत्री महोदयाला सांगतो की या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. या हॉस्पिटलमध्ये जे काही असे कृत्य होतात ते कृत्य ताबडतोब थांबले पाहिजे. याच्यानंतर जी अशी दिरंगाई झाली तर या कुठलीही असू दे, तो वंजारी असू दे, कोणीही असू दे, ते राठोड सुद्धा जबाबदार आहे असं मला म्हणावं लागेल. कारण शेवटी त्यांच्या अखत्यारीत हे सगळे जिल्ह्याचे हॉस्पिटल येतात. त्यांचं काम आहे की आपले कर्मचारी काम करतात, तिथे पूर्ण वेळ राहतात की नाही राहत, फक्त ऑनकॉल राहतात का. ऑनकॉल लोकांना तात्काळ निलंबन करायला पाहिजे. त्यांच्या ड्युट्या त्यांना जिथे करायचं असं करू दे, पण माझ्या उमरेडमध्ये जर असे ऑनकॉल डॉक्टर राहत असतील तर त्यांना तात्काळ त्यांच्या घरी पाठवायला पाहिजे आणि याच्यानंतर असं होणार नाही याची दक्षता आम्ही सुद्धा घेऊ. ताई, तुम्ही काल त्यांच्यासोबत होत्या, काय प्रकार लक्षात आला तुम्हाला? सर इथं म्हणजे बाकी प्रकार सांगितला भाऊंनी, काय दिले वगैरे, म्हणजे डॉक्टरांचे नर्सचे अनुभव काय हे सांगा मला. अनुभव तर खूपच वाईट होते सर, कारण की ते माझी पेशंट थोडीशी सायको होती आणि गरीब होती असंही म्हणायला तुम्ही हरकत कोण नाही. आहात? म्हणजे मी आशा वर्कर आहे आशा सर, वर्कर. स्नेहा लोखंडे माझं नाव आहे. मी मलकनगरची रहिवासी आहे आणि ती थोडीशी सायको होती माझी ते पेशंट. त्याच्यामुळे मी जास्त लक्ष तिच्याकडेच देत होती की हिला कमी जास्त झालं. मी घराजवळच्यांना पण सांगून आली की हिचं कधी पण काही होईल तर मला सांगा, कारण मोबाईल नंबर त्याचा माझ्याकडे होता नाही. घराजवळची एक बाई आली आणि म्हणते ताई अशी घटना होत आहे म्हणते. मी ॲम्ब्युलन्सला फोन लावला, ॲम्ब्युलन्सला 2-3दा लावला,
ते फोनच उचलायला तयार नाही. मग मी माझा एक भाऊ आहे अंकित चापले, त्याला फोन केला. त्याने स्वतः ऑटो केला आणि ऑटो केल्याच्या नंतर आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि आलो. मी पाहिली तर पूर्ण रक्ताने ती भरलेली होती, ब्लडिंग चालू झाली होती तिला. मी आली आणि आतमध्ये नेली तर करुणा सिस्टर होत्याच माझ्या ओळखीच्या. मी म्हणलं करुणा, मी एमर्जन्सी केस आणली आहे. त्या म्हणे अन्न ताई म्हणे, त्यांनीच बघितलं. ताई म्हणे होईन म्हणे, इथंच होते. मी म्हणलं रेफर करते का गं? तर नाही ताई म्हणे, इथंच होते म्हणे. तर मग बघितलं तिला, इंजेक्शन वगैरे सरांनाच फोन केला, इंजेक्शन लावली. आणि मग मी म्हटलं किती वेळ लागेल का म्हणलं डिलेव्हरी व्हायसाठी? तर ती म्हणते ताई म्हणते 1-1.5 तासात होऊन जाईल म्हणते. मग तेवढ्या वेळात आम्ही असेच होतो तिथे. आणि मग नंतर हे मॅडम गेल्या तिथं, तिची गर्भपिशवी पण फोडून टाकली. ते बाळाचं डोकं पूर्ण बाहेर आलं होतं सर. बाहेर आल्यासारखं ते बरोबर राहत नाही होती पेशंट माझी, त्याच्यामुळे ते डोकं अजून अंदर गेलं, नाड पूर्ण बाहेर पडली. आणि ठोके मग बाळाचे होत नाही होते. आल्याच्या नंतर ठोके चेक केले तेव्हा बाळाचे ठोके व्यवस्थित होतं, सगळं नॉर्मलच होतं. आणि मग ह्या मॅडमनी गर्भपिशवी फोडून टाकली होती आणि मग त्या बाळाचा जीव गुदमरून गेला. मग ठोके इथंच नाही होत होते. तर त्यांनी रेफर स्लिपर लिहून ठेवले की बाळाचे ठोके होत नाही ना. ते हे गोष्ट माझ्यापासून आणि करुणा सिस्टर पासून लपवून ठेवले आणि रेफर केला. करुणाची सुट्टी झाली होती, ती घरी गेली होती. तिला फोन केला ह्या मॅडमनी की तुला जावं लागते बा म्हणून. आमच्या लक्षातच नाही आली की पेशंटला ज्यावरती हे लोक रेफर करते तर पेशंट सोबत कोणीही सिस्टर देत नाही, कोणी नाही, फक्त ॲम्ब्युलन्स देतात. पण करुणालाही पाठवलं. मावशीबाई एक होती गंगाबाई म्हणून, ती पण गेली होती. ती म्हणे ताई तू चालते का? मी म्हटलं मी माझा छोटा बाळ आहे त्याच्यामुळे मी येत नाही. तर ती तशीच गेली. ताई म्हणे मी तुला थोड्या वेळात फोन करत राहीन. मी पण तिला कॉन्टॅक्ट करत होती. पण ॲम्ब्युलन्समध्येच तिची डिलेव्हरी झाली आणि बाळ मृत पावलं होतं. तिथं मग त्या मॅडमचा फोन आला मला रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान. मॅडम म्हणते तुमचे पेशंट आहे म्हणते काजल दुर्गे, हिचं बाळ मरण पावलं म्हणते, ॲम्ब्युलन्समध्येच हिची डिलेव्हरी झाली म्हणते. आणि तिथं रेफर स्लिपर लिहून दिला म्हणते की बाळाचे ठोके होत नाही होते आणि इथंच म्हणे बाळ मरण पावलं म्हणे. पण त्यांनी आपल्यावर ब्लेम आलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी आमच्यावर आलं पाहिजे म्हणून त्यांनी रेफर केलं म्हणते. म्हणजे इथल्या प्रशासनाच्या निष्काळजी, म्हणजे डॉक्टर किंवा नर्सच्या सर. निष्काळजीने हो. जीव गेला असं? हो सर, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि माझ्यासोबत हे सर नेहमीच होत राहते, कारण मी मलकनगीची रहिवासी आहे आणि माझा पूर्ण स्लम एरिया आहे. मी कधी पण माझ्या एरियातली गारवडी डवकी लोक असे ते त्यांना आणते तर रेफरच लिहून देते. त्यांना कधी म्हणलं दवाखान्याच्या नावानं ते नाही म्हणतात, कारण की ह्या तुमच्या दवाखाना माहिती आहे म्हणते कसे करते, आमच्यासोबत बोलत नाही म्हणते, अपमानजनक शब्द वापरतात म्हणते ते. आणि माझ्यासोबत काल मी सांगितलं ना सर की मी आशा वर्कर आहे, तरी पण माझ्यासोबत मिसबिहेव केला ह्या लोकांनी. भाऊ, यानंतरही ह्या जर प्रकार सगळा थांबला नाही तर परत पुन्हा जुना राजू पारवेला जागा व्हावं लागेल असं वाटत? नक्कीच नक्कीच हे असं खपवून घेणार नाही. शेवटी एखाद्या गरीबाचा जीव जाणं, आज 2 पैसे त्याच्याकडे असते तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेली असती. पण गरीब असल्यामुळं, जर आमचं शासन एवढं काम करत असल्यानंतर सुद्धा डॉक्टराच्या हलगर्जीमुळं जीव जाणं हे काही साधी बाब नाहीये. याच्यानंतर जर असे कृत्य झाले तर खऱ्या अर्थाने राजू पारवे परत एकदा जागा होईल. ठीक आहे.